नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत गांजाची मोठी तस्करी उघडकीस आणली आहे। पारडी विहिरगाव येथील आउटर रिंग रोडवर एका आयशर ट्रकमधून व्होक्सवॅगन कारमध्ये गांजाचे पोते हस्तांतरित केले जात असताना पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला। या कारवाईत ट्रक चालक अमित रमेश परतेती आणि कारमधील शेख सुलतान उर्फ टिपू अशफाक शेख या दोन आरोपींना रंगे हात अटक करण्यात आली। त्यांच्या ताब्यातून 30 किलो 800 ग्रॅम वजनाचा हिरवा गांजा, आयशर ट्रक, कार आणि मोबाईल फोन असा एकूण 23,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। प्राथमिक चौकशीत हा गांजा हसनबाग येथील महेश बाबू उर्फ साबिर शेख अताउल याच्या मदतीने विक्रीसाठी आणल्याचं उघड झालंय। या प्रकरणी वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कामगिरी नागपूर शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली।